राष्ट्रवादीतील मुन्नी कोण? बीड प्रकरणात नवा वाद, धस यांचा मोठा खुलासा। नमस्कार, तुम्ही पाहत आहात बोल बिंदास। आज आपण सुरेश धस यांनी केलेल्या मोठ्या आरोपाचा मागोवा घेणार आहोत। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका व्यक्तीला मुन्नी असे संबोधून वाद उभा केला आहे। ही मुन्नी कोण आहे याचा सखोल तपास करण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे आपण करणार आहोत। बीड प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप। सर्वप्रथम बीड प्रकरणाबद्दल माहिती घ्यायला हवी। या प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे। अजित पवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की सीआयडी आणि एसआयटी चौकशी सुरू आहे। या प्रकरणाचा न्यायालयीन तपासही प्रलंबित आहे। पवारांनी असेही स्पष्ट केले की धनंजय मुंडे दोषी ठरल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। अजित पवार यांची भूमिका। अजित पवारांनी या प्रकरणावर भाष्य करताना असे म्हटले की राज्यात अशा प्रकारच्या घटनांना मुळीच पाठिंबा दिला जाणार नाही। आरोपींची चौकशी करून त्यांचा सीडीआर तपासला जाईल। पवारांच्या म्हणण्यानुसार राजकीय आरोपांमध्ये पुरावे महत्त्वाचे आहेत आणि फक्त पुराव्यांच्या आधारावर कारवाई केली जाईल। कुणावरही अन्याय होणार नाही असे ते म्हणाले। सुरेश धस यांचे गंभीर आरोप। दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या मते राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे या प्रकरणाशी थेट संबंध आहेत। अजित पवारांवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे। राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर। सुरेश धस यांचे आरोप पाहून राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी धस यांच्यावर जमिनी लाटल्याचा आणि खंडणी वसूल केल्याचा आरोप केला। राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनीही धस यांच्यावर टीका केली। त्यांनी सांगितले की धस यांचे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत। मुन्नी कोण? वादाचा केंद्रबिंदू। सुरेश धस यांनी आपल्या आरोपांमध्ये मुन्नीचा उल्लेख केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे। धस म्हणतात, मुन्नीला एकदा बोलू द्या, मग तिचे सगळे लपडे बाहेर काढेन। त्यांनी असेही म्हटले की मुन्नीच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीतील लहान नेते आरोप करत आहेत। धस यांनी या संदर्भात अजित पवारांना विचारले असता पवार चांगले संतापल्याचे दिसले। त्यांनी हा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांनाच प्रश्न विचारावा असे सांगितले। धस आणि मिटकरी यांच्यातील वाकयुद्ध। या वादात मिटकरी यांनी धस यांच्यावर जोरदार टीका केली। त्यांनी धस यांना लहान मासे असे संबोधले आणि हे आरोप मंत्रीपद न मिळाल्याने झालेल्या असंतोषामुळे असल्याचे म्हटले। याला प्रत्युत्तर देताना धस म्हणाले की माझा लक्ष्मण हाके किंवा अमोल मिटकरी यांच्यावर बोलायचा उद्देश नाही। माझे फोकस संतोष देशमुख प्रकरणावर आहे। भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील हा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे। बीड प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणात सत्य काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र मुन्नी कोण आहे याचा उलगडा झाल्यास हा वाद आणखी गडद होऊ शकतो। आपण या प्रकरणावर लक्ष ठेवणार आहोत। तुमचे विचार काय आहेत? या प्रकरणातील सत्य बाहेर यावे असे तुम्हालाही वाटते का? कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी बोल बिंदासला सबस्क्राइब करा। धन्यवाद।